श्री कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कुंड कलिकुंड पार्श्वनाथ स्टार नावाची वस्तू आहे तुमच्या हात हलके नाही मी कमी पडत नाही म्हणजे कमी पडत नाही तुम्ही कमकुवत झाला श्रद्धापूर्वक जर केली तर तुमच्या इथं पापाचा नाश होतो. हे असं क्षेत्र आहे की मूर्ती ज्यावेळेस इथं प्रगटली त्यावेळेस सर्व देवादिदेव सर्व इंद्रांनी तिथे येऊन कितीतरी वेळा त्या मूर्तीचा अभिषेक केलेला आहे. त्या डोंगरावर मोठ्या गिरी पार्श्वनाथ तिथं पार्श्वनाथ भगवंतांचं संमिश्रण आलेलं होतं. नंतर महावीर भगवंतांचं संमिश्रण आलं. ज्यावेळेस महावीर भगवंतांचं संमिश्रण आलं त्यावेळेस महावीर तीर्थंकर इथे येऊन गेलेले त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेलं मंदिर आहे. आणि महावीर भगवंतांच्या संमिश्रणात 108 श्रुत केवली होती. श्रुत म्हणजे शास्त्र ज्यांना लिहिण्याचा आणि सांगण्याचा केवळ ज्ञान प्राप्त झालेले असे 108 होते. त्यातले 108 नंबरचे म्हणजे अंतिम श्रुत केवली श्रीधर स्वामी त्या डोंगरावरून मोक्षाला गेलेले म्हणून ते सिद्ध क्षेत्र आहे. ही मूर्ती अतिशय आहे म्हणून हे अतिशय क्षेत्र आहे. म्हणून या पूर्ण क्षेत्राला सिद्धातिशय क्षेत्र असं नाव दिले. सिद्ध आणि अतिशय असं दर्शन पूर्ण भारतात कुठं सुद्धा नाहीये फक्त कुंडल. आणि ज्यावेळेस श्रीधर स्वामी इथं आलते त्यावेळेस त्यांनी आतमध्ये बसून त्यांचं सामायिक कितीतरी वेळा केलेलं आहे. सांगण्याचं काय तर मोक्षाला गेलेले 2 जीव त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेलं हे मंदिर आहे. शांतीसागर महाराजांनी त्याग करायला सुरुवात पहिला नियम वाहन त्यागाचा ह्या मंदिराला घेतला. ह्या मंदिरची ख्याती अशी आहे एकेकाळी पूर्ण कुंडल हे जैन समाजाचं होतं. आता इथं नाही समाजात 2-4 घर आहेत. परंतु 19 वेळा कुंडलवर आक्रमण झाले. तिथला जैन समाज 19 वेळा नष्ट केलेला आहे.
परंतु ज्या ज्या राजांनी कुंड नष्ट केले, समाज नष्ट केलाय आणि ज्यांनी ज्यांनी हे मंदिर नष्ट करायचा प्रयत्न केला ते राजे खुळे लुळे पांगळे आंधळे होऊन इथं संपलेले. एकही राजा ह्या मंदिरचा एक दगडही हलवू शकला नाही. ह्या मंदिरचा अतिशय आहे. आणि आपल्या कुंडलीतले दोष, जन्म नक्षत्र दोष, ग्रह दोष कसले तरी दोष असतील त्याच्यावरची नुसती इथे शांतीधारा जरी दिली तरी त्या दोषाचं निवारण होतं हे असू शकतं. आणि ह्या भगवंतासमोर मनोकामना जी काय आहे आपली ती जर एकदम निस्वार्थपणे जर मागितली तर ती सुद्धा पूर्ण होते. अशी कितीतरी लोकांची मनोकामना इथं पूर्ण झालेली आहे. हे असं क्षेत्र आहे. आता हे कलिकुंड ही मूर्ती पार्श्वनाथांची आहे, परंतु कलिकुंड आपण का म्हणतो? मग कलिकुंड पार्श्वनाथांची मूर्ती कलिकुंड का म्हणतो? म्हणजे कलिकुंड नाव कोणी ठेवलं, कधी ठेवलं, त्या काही सगळं मोठं आहे, भरपूर एक तासभर लागते.